महाराष्ट्राला विरोधी पक्षनेताच नाही। विरोधी पक्षनेते पदाविना चालणार अधिवेशन। संख्याबळाच्या अटीमुळे मबियाची गोची। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आखाडा रंगलाय तो रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेते पदावरून। महायुती सरकारला वर्ष पूर्ण झालं, मात्र अजूनही विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही। त्यामुळे विरोधकांनी अधिवेशनाच्या आधी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला। त्या संदर्भात स्पष्टीकरण देताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी प्रस्ताव प्रलंबित असल्याचं सांगितलं। त्यावरून काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंनी सरकारच्या नियतीवरच बोट ठेवलंय। विरोधी पक्ष निवड व्हावी यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे, तथापि तो प्रलंबित आहे आणि तो योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल। विधिमंडळाची जी परंपरा होती त्या परंपरेलाच काळीमा फासण्याचं काम राज्याचं महायुतीचं फडणवीसाचं सरकार करते आहे। लोकशाहीची जी दोन चाकं आहेत ती एक चाक यांनी काढूनच टाकलेलं आहे। त्यामुळे या सरकारला नाही जनाची तर मनाची लाज असली पाहिजे। या सरकारने तातडीनं आजच निर्णय करून दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेत्यांची स्पष्टता व्यक्त करावी। खरं तर सध्या विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे। तर विरोधी पक्षनेते पदासंदर्भातील पावसाळी अधिवेशनात भास्कर जाधवांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला होता, मात्र विधिमंडळ सचिवालयानं पत्राद्वारे भास्कर जाधवांचा प्रस्ताव फेटाळून लावलाय। त्या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूया। विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभा नियमात तरतूद नाही। प्रथा परंपरांचा विचार करून अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेता निवडीचा निर्णय होतो। नियमात तरतूद नसल्यानं निवड नाही। खरं तर विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी 10% संख्याबळाची गरज आहे, मात्र सध्या महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे 29 इतकं संख्याबळ नाही। मात्र महाराष्ट्राच्या विधिमंडळ परंपरेनुसार 1985-86च्या काळात पुरेसे संख्याबळ नसतानाही काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं। आता परिस्थिती बदलली असली तरी फक्त विधानसभाच नाही तर विधान परिषदेमध्येही विरोधी पक्षनेते पदाबाबत वेळकाढूपणा केला जात असल्याचं चित्र आहे। ते नेमकं कसं पाहूया। विधान परिषदेमधील संख्याबळ एकूण जागा 78, रिक्त जागा 22, भाजप 22, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 8, शिंदे सेनेचे 7 आमदार तर अपक्ष 3, ठाकरे सेनेचे 6, काँग्रेसचे 7 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 आमदार आहेत। खरं तर विधान परिषदेमध्ये 56 आमदार आहेत, त्यामुळे सध्याच्या संख्याबळानुसार 6 आमदार असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं। त्यामुळे 7 आमदार असलेल्या काँग्रेसला हे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता असतानाही विधान परिषद सभापतींकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचं दिसतंय। त्यामुळे विधानसभेपाठोपाठ विधान परिषदही विरोधी पक्षनेत्या विनाच राहणार का आणि महाराष्ट्र विना विरोधी पक्षनेत्याचा असणार का हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।